नाशिक जिल्ह्याला सह्याद्री पर्वत रांगेंचा मोठा परिसर लाभलाय। यातला काही भाग ठाणे जिल्ह्यात येतो तर काही भाग गुजरात परिसरात जातो। नेमका याच भागात हत्या करून फेकून दिलेल्या अनेक मृतदेह सापडतायत। पोलिसांचा ससेमिरा चुकवत गुन्हेगार याच भागाचा वापर करतायत। अनेक वेळा मुंबईतून हे प्रकार होत असल्याचं दिसून येते। नुकत्याच गाजलेल्या लोंढे प्रकरणातही हाच प्रकार घडल्याचं समोर आलंय। शहरातही बेवारस प्रेत सापडतायत। अनेक प्रेमी युगुलं सध्या आत्महत्यांकरता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वणीच्या निर्जन परिसराचा वापर करतायत। अस्वली हर्ष म्हणून गाव आहे ते पाझर तलावाजवळ एक तरुण मुलगा आणि मुलगी यांची डेड बॉडी असल्याचं पाण्यात आणि दोघांनी घट्ट मिठी मारली असल्याचं सांगितले। त्यावरून आम्ही जाऊन खात्री केली तर एक तरुण मुलगा आणि मुलगी एकमेकांना त्यांनी घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेत मृत अवस्थेत आढळली पाण्यात। गेल्या वर्षभरात म्हणजे डिसेंबरपर्यंत जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरता 2970 मृतदेहांची नोंद झाली आहे। यातल्या काही मृतदेहांची ओळख पटत नाहीये। एकट्या जानेवारीत 216 तर गेल्या 3 महिन्यात ही संख्या पावणे 500च्या घरात आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतोय। 1 जानेवारी 2015 पासून तर 31 डिसेंबर 2015 पर्यंत आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये 2970 पोस्टमॉर्टम झालेले आहेत आणि जर जानेवारी 2016चं बघितलं तर 216 PM आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 27 जानेवारीपर्यंत 216 शवविच्छेदन आपल्या जिल्हा रुग्णालयात झालेलं आहे। एकीकडे असे बेवारस मृतदेह सापडत असताना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मात्र अभ्यासाकरता विद्यार्थ्यांना मृतदेह मिळत नाहीयेत। दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात असे मृतदेह ठेवण्याकरता अडचण होतीये। त्यामुळे या वाढत्या संख्येचा विनियोग करण्यासाठी हे बेवारस मृतदेह विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्याबाबत कारवाई होणं गरजेचं आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।